आज आपण पाहताय रिस्पॉन्स अनिल देसाई साहेबांना चांगला आहे. सगळेच लोक इकडचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत आहेत. धारावीकरांचा विश्वास ठामपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर आहे. मला वाटतं एक महत्त्वाचे आपण पाहत असाल, भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्या बिचाऱ्यांना बाजूला ठेवून वेगळ्या वेगळ्या लोकांना पदं मिळाली आहेत, लोकांना तिकीट मिळाली गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात. जे खरे कार्यकर्ते आहेत त्यांना बाजूला ठेवलंय आणि बाहेरची लोक महाराष्ट्रातून सांगतात नकली सेना कोण आहे, नकली राष्ट्रवादी कोण. महाराष्ट्र हे कधी सहन नाही करणार. या बाहेरी लोकांना बाहेरच ठेवणार. Come, come, my love, please don't say no, baby. Come, my love. वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. मला वाटतं त्यांनी त्यांची वफा कुठे पहिले ठरवायला पाहिजे, त्यांची निष्ठा कुठे ठरवायला पाहिजे. दुधाचं आमिष दाखवून धारावीच्या विकासात मिठाचा खडा टाकत आहेत. पुनर्विकास जो झाला पाहिजे तो धारावीचा झाला पाहिजे, धारावीकरांचाच झाला पाहिजे. एका उद्योजकाचा विकास करून चालणार नाही, मुंबई त्यांच्या घशात टाकून चालणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ट्रान्झिट कॅम्प इकडचे इकडेच झाले पाहिजेत, मिठा घरांमध्ये नेऊन चालणार नाही. पियुष गोयल साहेब पण बोललेले आहेत, त्यांना सगळ्यांना झोपडपट्ट्यानं न्यायचं वसई विरारला.